नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी आज एक सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय जाणून घेणे खूप महत्त्वाचे असणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्हाला या योजनेचे पैसे मिळत असतील तर हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. अशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचे पैसे मिळणे बंद झाले आहे. तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळत होते आणि तुम्हाला जून महिन्याचे पैसे मिळाले का? जर तुम्हाला जून महिन्याचे पैसे मिळाले असतील पण जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नाही तर यापुढे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत हे लक्षात घ्या. त्याचे कारण काय आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. अनेक महिलांना या योजनेतून अपात्र केले जात आहे. त्यामुळे तुम्हाला का अपात्र केले जात आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. यासोबतच मी तुम्हाला 12व्या आणि 13व्या हप्त्याबद्दलची माहिती सविस्तरपणे समजावून सांगणार आहे. तुम्हाला जूनचे पैसे मिळाले असतील तर लगेच तुम्हाला आणखी पैसे मिळणार आहेत. याबद्दलची संपूर्ण माहिती आणि पुरावा मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात सर्व माहिती येईल. त्या अगोदर ज्या बहिणींना अजूनही जून महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांनी लगेच कमेंटमध्ये जून महिन्याचे पैसे अजून मिळाले नाहीत असे लिहावे. त्या बहिणींना पैसे पाठवण्यासाठी मदत केली जाईल. यानंतर अनेक महिलांना जून महिन्याचे पैसे मिळाले आहेत तर त्या बहिणींना पुढील हप्ता देखील पाठवला जाईल. पुढील हप्त्याचे पैसे देखील वाटप होत आहे पण अनेक महिलांना ते मिळालेले नाहीत. तर त्या बहिणींनी काय करायचे यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे, तोही तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. तुमच्या शेजारी, नातेवाईक किंवा तुमच्या ओळखीच्या महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही महत्त्वाची अपडेट कळेल. कारण आज एक अतिशय दमदार अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. सर्व बहिणींना विनंती आहे की लवकर व्हिडिओला लाईक करा कारण मी तुमच्यासाठी एक अतिशय चांगली अपडेट घेऊन आलो आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सर्व बहिणींनी ताबडतोब खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून आपल्या चॅनलला मोफत सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स मोफत मिळत राहतील. अपेक्षा करतो की सर्वांनी लाईक केले असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केले असेल. जर केले नसेल तर लवकर करून घ्या. कर्ज आणि हप्त्याबद्दलची माहिती. आता आपण संपूर्ण माहिती बघूया. ज्या बहिणींना कर्ज आहे त्यांनी कमेंटमध्ये पटापट मला कर्ज आहे असे लिहून पाठवावे आणि किती कर्ज आहे तेही सांगावे. उदा 50,000, 30,000 किंवा 1 लाखाचे कर्ज तुम्हाला कर्ज दिले जाणार आहे. आणि ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी पटापट मला जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही असे लिहून पाठवावे. तुम्हाला हप्ता मिळवण्यासाठी पूर्ण मदत केली जाईल. जुलै महिन्याच्या हप्त्याची 13वा हप्ता अपडेट. आता जुलै महिन्याच्या अपडेटबद्दल बघूया. पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यात वितरित करण्यात आला. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. म्हणजे जेव्हा बहिणींना पैसे मिळतात तेव्हा त्या समाधानी होतात. आता या ठिकाणी बहिणींमध्ये समाधानाची भावना व्यक्त होताना दिसत आहे. मात्र आता सर्वांचे लक्ष जुलै महिन्याच्या हप्त्यावर लागले आहे. म्हणजे सर्व बहिणींचे लक्ष पैसे कधी मिळतील किंवा जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळेल याकडे लागले आहे. आणि हा तुमचा 13वा हप्ता असणार आहे हे लक्षात घ्या. आतापर्यंत तुम्हाला 12 हप्ते मिळाले आहेत. आता हा तुमचा जुलै महिन्याचा 13वा हप्ता असणार आहे. सरकारकडून हप्ता वेळेवर आणि नेहमीच मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. तरी सुद्धा जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही. लवकरच ती जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थींमध्ये उत्सुकता आणि थोडीशी चिंता देखील पाहायला मिळत आहे. योजनेचा लाभ आणखी नियमित मिळावा आणि हप्त्याचे वितरण वेळेवर व्हावे यासाठी राज्य सरकार पावले उचलत असून लवकरच याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला पैसे मिळतील किंवा 2 ते 3 दिवसांमध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा केली जाणार आहे जी 13व्या हप्त्याबाबत असेल. त्यासाठी तुम्हाला फक्त एक काम करावे लागेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स मोफत मिळत राहतील. पैसे न मिळालेल्या बहिणींनी काय करावे? ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय आहे. त्या बहिणींनी एक काम करावे. अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा. सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा आधार कार्ड टाकून लॉग इन करून घ्या. यादीमध्ये नाव तपासा. लॉग इन केल्यानंतर तुमचे नाव यादीमध्ये तपासा. जर तुमचे नाव यादीत नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. पण जर तुमचे नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला हप्ता मिळेल. बँकेत जाऊन आधार लिंक आणि KYC तपासा. जर तुमचे नाव यादीत असूनही तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल तर तुमच्या बँकेत जा. बँकेत गेल्यानंतर तुमचा आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासा. जर ते लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या. तसेच तुमचे KYC झाले नसेल तर तेही करून घ्या कारण पैसे थेट तुमच्या आधार लिंक खात्यात जमा आणि KYC पूर्ण असेल तरच तुम्हाला पैसे मिळतात. मागील वेळी मे महिन्याच्या हप्त्यासाठी असे झाले होते की अनेक महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता कारण त्यांचे आधार लिंक नव्हते. पैसे पाठवण्यासाठी तुमचे आधार लिंक असणे आणि KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. यादीतून नाव वगळले जाण्याची कारणे आणि उपाय. जर तुमचे नाव यादीत नसेल तर तुम्ही काही गोष्टींचा विचार करा. तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत आहे का? तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. जर तुमचे नाव यादीत असूनही तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर आधार अपडेट करून घ्या.
आणि जर तुमचे नाव यादीतच नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारने अनेक महिलांना चुकून यादीतून वगळले आहे, म्हणजेच त्यांच्या नावांची चुकीने काढणी झाली आहे. अपात्र महिलांना काढताना पात्र महिलांनाही वगळण्यात आले होते. यामुळे अनेक महिलांची नावे वगळली गेली आहेत. तर तुम्हाला एक काम करायचे आहे, ज्यांचे नाव चुकून वगळले गेले असेल त्यांनी ज्या ठिकाणी फॉर्म भरला होता त्या ठिकाणी जाऊन पुन्हा एकदा फॉर्म भरावा, किंवा ग्रामपंचायत चालू असेल तर ग्रामपंचायतीत जाऊन फॉर्म भरून द्यावा, जेणेकरून तुम्हाला पुन्हा एकदा पैसे मिळण्याची संधी मिळेल. ही सरकारच्या चुकीमुळे झालेली गोष्ट आहे की अनेक महिलांना चुकून वगळले गेले आहे, त्यामुळे तुमचे नावही वगळले गेले असेल. म्हणूनच मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली आहे. आणि ज्या बहिणींना कर्ज आहे त्यांनी पटापट लिहून पाठवा की तुम्हाला कर्ज आहे. मी तुम्हाला कर्जासाठी संपूर्ण माहिती देईन की तुम्हाला कशा प्रकारे कर्ज मिळणार आहे आणि कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे. आपण संपूर्ण माहिती पाहिली आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.